घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे. आज तुम्हाला पांढरीच्या काठीची सविस्तर तुम्हाला माहिती सांगत आहे. पांढरीचे काडी लाकूड याचे परत मला फोन आले बरेच आहे की आता सध्या की पांढरीच्या काठीची व्यवस्थित एवढे व्हिडिओ काढलेत आपण तरी बी काही लोकांना आणि कळत नाही, म्हणजे लक्षात बसत नाही काही गोष्टी आणि ह्याची काही महत्वाची माहिती सांगा म्हणतात. मणी कसा पाडायचा, वापर कसा करायचा, काय काय करायचं, कसं करायचं. त्याच्यासाठी परत मित्रांनो अजून एक व्हिडिओ बनवतोय मी. बघा बघा, ही सर्व तर लहान काठी आहे, म्हणजे आपल्या हाताच्या बोटापेक्षा सध्या बारीक काठी आहे तरी काम करते. ही जरा त्याच्यापेक्षा मोठी काठी आहे, हाताच्या बोटापेक्षा जरा तरी काम करते. आणि बघा ही जरा त्याच्यापेक्षा जास्त मोठी आहे, पायाच्या अंगठीपेक्षा मोठी आहे, ही बी काम करते. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की कोणची पाण्यात बुडते कोणची बुडत नाही, तसं बी काही बघण्यात आलंय. कारण काही गोष्टी मी अशा आहे की बिगर पाण्यात बुडणाऱ्या काठ्या एक जणाला दिल्या होत्या, त्याच्या घरात साप निघत होते, त्यानं 1.25 इंचाचा तुकडा असा घराच्या चारी बाजूनं बांधला तरी बी काम करतात, घरात साप कधी आलेला नाही. तर पाण्यात बुडते असं काही नाही, ह्याची ती 2-3 जाते. तर तुम्हाला पाण्यात बुडवती असं हीच काम करते ही डोक्यातून गैरसमज काढून टाका. कसा एखाद्याचा तुम्हाला उपाय सांगतो ह्याचा कसं करायचं ते. एखाद्याच्या अंगात नकारात्मक ऊर्जा जर असली, नकारात्मक ऊर्जा म्हणजे भूत भैरवाचा करणे गावठाला असल्याचं काय असलं त्या माणसाला त्रास होतोय, तर ह्याचा काय करायचं, एक तुकडा काढून तुम्हाला सांशीवर थोडं असं उघडून गवतारामध्ये किंवा स्वच्छ पाणीमध्ये त्याला रोज अर्धा चमचा द्यायचं. अर्धा चमचा जर त्याला तुम्ही ते पाणी प्या दिलं, अवघ्या 5 ते 6 मिनिटात त्याच्या अंगातून ते निघून जातंय. निघून एवढं तडाक्याला जातंय तुम्हाला, मग कळतंय की पाण्यात नाही बुडती काठी तरी पण ओरिजिनल काम करते. मग तुम्हाला हे त्या पेशंटला 6 महिन्यापर्यंत त्याचं पाणी पाजायचे फक्त. तशा की ज्या माणसाला काही त्रास आहे बाहेरचा आणि त्या माणसाला काही कळत नाही, तर त्याला जर ही तुम्ही असं पाणी प्यायला जर दिलं तर 6 महिने लय झालं. 6 महिन्याचे कोर्सच असतो. कोर्स म्हणजे कसा, तुम्ही गणगापूरला जा, कुठं मंदिरावर जा, कुठे जर गेलं तर 6 महिने त्याच्या अंगातलं काही आलेलं गेलेलं केलेलं निघत नाही. 6 महिने 7 महिने तिथं राहतेच जाऊन लोक. त्याच्यामुळं घरी बसून तुम्हाला हे 5-6 महिन्याचा उपयोग करून घ्यायचा पांढरीच्या काठीचा. याची साल भेटली तर सालीचा तुकडा लगेच तुम्हाला तोंडात ठेवून द्यायचा आहे, चावायचं नाही काय नाही, त्याचं फक्त रस गिळत चालायचे. हे जरा अंगातून बाहेर काढण्यासाठी एक रामबाण. तर एक वनस्पतीचे भरपूर असे उपयोग आहेत. जर तुमच्या जवळ ठेवले तर ती तर सर्वाला माहितीच आहे की हिंसक प्राणी येत नाहीत, अमुक तमुक, ती गोष्टी काही सांगायची गरज नाही. पण जी गोष्टी माहीत नाहीत ती सांगणं काळाची गरज आहे. तर नकारात्मक ऊर्जा कुठल्याही कारणाने तुमच्या शरीरात आली, माणसाच्या निगेटिव्ह ऊर्जा, वाईट ऊर्जा, तर ह्याचा तुम्ही पोटातून घ्यायला वापर करा. मनी असं तुमच्याकडं कुठून तुम्ही 1 इंचाचा तुकडा आणला असेल, एखादा घरात पेशंट असेल, भूतभैरव असं झालेला असेल, कुणी आलेला असेल, केलेला असेल, काही बी असतात, 100 भानगडी असतात त्याच्यातल्या. तुम्ही त्या माणसाला हे पाण्यात उघडून त्याला रोज सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यावर कवबे तुमच्या कामाच्या सोडीनं त्याला हे पोटातून द्यायचे. आणि मग बघा नाही पाण्यात बुडणारी काठी पण किती काम करते. आणि मग त्या माणसाला कळलं पाण्यात नाही बुडणारी वनस्पती पण 100% काम करते. फक्त ह्याचं काय, काही ईदी असे आहेत, गोकुळाष्टमी, रविपुष्य नक्षत्र, गुरुपुष्य नक्षत्र, धनश्री नक्षत्र, अशा काही चांगल्या नक्षत्रावर या वनस्पती पूजापाठ करून उत्तर दिशेकडे फांदी किंवा जग कल्याणासाठी आम्ही नेते असं काही थोडं गुरुमंत्र काय म्हणून तिला इनवणी करून ती वनस्पतीचा थोडा भाग काढून आणायचा असतो. सगळी वनस्पती नसती आणायची, कारण उत्तर दिशेकडे म्हणजे चांगल्या प्रकारे काम करते ही बघण्यात आलेलं आहे शास्त्रामध्ये, अगं पुस्तकात बी. म्हणून आपण उत्तर कल्याच काय काड्या 1-2 आणता, अशा 1-2 काड्या आपण मागून विमर्शन करून कुठून आपण लोकांना द्यायचा प्रयत्न करतो आणि तीच माहिती सांगतोय. आता आपल्याकडे 2 काड्या शिल्लक आहेत, हे 2 काड्या आपण अशाच एक कोणी आलं तर त्याला देणार आहेत. आपल्याला काही त्याचे म्हणजे हे नाही, ज्या माणसाला गरज आहे त्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, असंच हे हेतून त्या माणसाचं काम झालं पाहिजे. तर घरात वापरायची कशी काढी ती पण विचारते. तर ह्याला काय करायचं मित्रांनो, हिचा ही बारीक काढी, हिचा 1.25 इंचाचा तुकडा तुम्हाला दरवाजेवर उभा लावायचा आहे मधून. तर उभा लावताना काय करायचं, हनुमान चालीसा 108 वेळा अगर 21 वेळा म्हणून त्याच्यावर फूक मारायची. फूक मारताना खाल्ल्या बाजूला अर्ध्यातून सिंदूर लावायचा आहे आणि ही दरवाजेवर मधून लावायची तुम्हाला काढी. ही दरवाजेवर लावायची काढी झाली. दुसरी काढी तुम्हाला
तिजोरीत ठेवताना तिचा 1.25 इंचाचा तुकडा काढायचा. गायत्री मंत्र जप करून, लक्ष्मी मातेचा जप करून 108 वेळा ह्याला हळद लावायची नुसती. काही ठिकाणी मी कुंकुम म्हणलंय, पण कुंकुम नाही लावलं चालतं. नुसती हळद लक्ष्मीचा अवतार आहे म्हणून 1.25 इंचाचे 2 तुकडे पाडून तुम्हाला एका पिवळ्या कपड्यात बांधून तुम्हाला तिजोरीमध्ये 2.25 इंचाचे तुकडे ठेवायचे. देवाऱ्यामध्ये तुम्हाला 1.25 इंचाचा तुकडा रोज पूजेत ठेवायचा आहे. एक तुकडा ह्याचा मणी पाडून तुमच्या कमराला, गळ्यात तुम्ही बांधू शकता. तर त्यामध्ये मणी कसा पाडायचा हो का मित्रांनो? दुसरा एक मणी आहे माझ्याकडे, हे असा आहे तिच्यात बांधलेला आहे. तर हे असं काय करायचं, असं मणी बांधून, नाही तुम्हाला मणी पाडणं झालं तर असं करून तुम्हाला असं बांधून असं गळ्यात घालून घ्यायचं आहे. असं जरी गळ्यात घातला तुम्ही तरी मी काम करतोय. लय लय लांब घालायचा नाही. लय लांब घातल्यानंतर तुम्ही कुठं पवायला कुठे गेला तर ती गळ्यातून निघून जातो. असाही गळ्यात घालायचा आहे. तर पांढरीच्या काठीसारखा असाच एक तुकडा काढून त्याचा एक तुकडा काढायचा. मणी जर नाही पाडता आला तर एक छोटा तुकडा पाडून त्याला मध्ये एक धागा बांधायचा, पंचरंगी धागा बांधून असा गळीत घालून घ्यायचा. कशाला मणी पाडायचे आणि कशाच्या भानगडीत पाडायची गरज नाही. मणी पाडल्यानंतर पण वनस्पती थोडी कमी होती आणि हे जे काय असते ती वरचं कौशल निघून जातं. ते हाय असं एवढा तुकडा पाडून मध्ये द्वारा बांधून डायरेक्ट गळ्यात घालून घ्यायचा. कारण मनीचे मला भरपूर फोन आले की मणी कसा पाडायचा, मणी कसा पाडायचा. मणी पाडायच्या भानगडीत डोक्यातलं ती काढून टाका खोल आणि असा एक तुकडा डायरेक्ट गळ्यात घालून घ्या. कमरेला बांधा, पायाला बांधा, हातात बांधा. तर बऱ्याच जणांना मी सांगितलं की कमरेला बांधते, तर त्याच्यापासून जवळ असल्यानंतर ती काय गोष्ट करते ही तर सर्वांना माहितीच आहे. पण दुसरी गोष्ट, घरातली तुमची निगेटिव्ह ऊर्जा असेल, घरात काय तसं असेल तर त्याला काय करायचं, धोत्रेचं फळ, तगर, वेकण आणि ह्याचे तुम्हाला थोडे तुकडे पाडून ह्याची साल, पानं काय झाडाचे असतील ते ह्याची घरामध्ये तुम्हाला धुरी द्यायची मित्रांनो. कवा द्यायची? शनिवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा असे 1 दिवस आड 2 दिवसाला. जर जेवढे घरातले काय आपल्या घरातली माणसं आहेत त्या माणसं घरामध्ये राहिले पाहिजेत. तर त्यांच्या पण ही श्वासामध्ये जर ही धूर गेला तर त्यांच्या जे काही शरीरात नकारात्मक ऊर्जा बसलेली आहे अंगामध्ये ती पण पळून जायला मदत होते. आणि संध्याकाळी झोपताना तुम्ही ह्याचा धुरी द्या ह्या 2-3 वनस्पतीची. नाही काय भेटलं तर ही उघडून थोडं घरात शिपडा. गवतारामध्ये पांढरीची काठी आणि दुसरा एक मंत्र आहे, तुम्हाला मंत्र पण म्हणून दाखवतो. ह्याचे काय करायचं, एवढा एक तुकडा काढायचा. तर ह्याचं गवतारामध्ये उघडताना एक मंत्र म्हणायचा. तर मंत्र कोणचा आहे? ओमकार, आकार, उकार, मकार, पंचाक्षरी, षटाक्षरी, श्री, वल्लभे, हामे, सर्व कामामध्ये यश दे, यश दे, यश दे असं म्हणून तुम्हाला हे तुकडा उघडून गवतारामध्ये सर्व घर, दुकान, फॅक्टरी तुमचे कुठं कामात यश येत नसेल, कुठं अडचणी असतात, घर बंधन असेल, दुकान बंधन असेल, फॅक्टरी बंधन असेल, काही कामात तुमच्या अडचणी येत असतात तर ही तुम्हाला गवतारामध्ये उघडून हे सर्व घरात ही असं बारीक 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 शिंपडायचं आहे. तर ही शिंपडायची बी काय, बुधवार, शनिवार, गुरुवार एवढे 3 दिवसात कंटिन्यू शिंपडायचे. एक बी दिवस खडा होऊ द्यायचा नाही मित्रांनो. तर ह्या मंत्राचा असा उपयोग करा आणि ही व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत जे पोहोचवा पांढरीच्या काठीचा. कारण आपल्या पैसे नाही आहे तर तुम्ही तिकडे तिकडे वापर करा ह्या वनस्पतीचा असा. आणि पाण्यात बुडती म्हणून तीच काही मनावर धरू नका. कारण ही जर काठीने नाही काम केलं तर 100% काम करते असं डोक्यात ठेवायचं. कधी बी नाही काम करते म्हणून असं नाही. फक्त काठी ओरिजिनल पांढरीची आणि पांढरं लाकूड पाहिजे. कारण दुसरं लाकूड काही लोक फसवितात, त्याच्यामुळे त्या लोकांचा गैरसमज होतो की पाण्यात बुडणारीच काठी पाहिजे. कारण ही काठी एकदम चांगल्या प्रकारे काम करते. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला ह्याच्यात सांगायची राहिली, ह्या काठीचा काय करायचं, बारीक असा एखादा तुकडा काढा, असा छोटा असा एखादा तुकडा काढल्यानंतर हिची एक चव तुम्हाला सांगतो कशी येते. पाण्यात नाही बुडू द्या तर चव कशी यायची. पहिल्यांदा झेंडूबाम सारखी चुनचुन करते, आंबट, खारट, तुरट अशी एक 5-6 प्रकारची चव आहे ह्या लाकडाची, ह्याच्या सालीची, ह्याच्या पानाची. आणि एक 35 मिनिटाच्या आसपास पुन्हा तोंड माणसाचं गुळमट पडतं जरा 35 मिनिटानंतर, लगेच नाही पडत. त्याच्यावर पाणी प्यायचं नाही. आणि हे तोंडात टाकलं, तोंडात ठुलं तर 1 सेकंद बी लागत नाही. तुमच्या शरीरातून निगेटिव्ह ऊर्जा 5-10 मिनिटात किती बी जर ध्यान त्याच्या अंगात असेल, किती बी केलेला असेल, तो माणूस इतका जास्त टेपला गेला असेल की अंगावर कापडं पण ठुत नसेल, कापडं पण काढून टाकत असेल तर त्याला काय करा,
ही पाणी उघडून त्याला प्यायला द्या. 5 ते 10 मिनिटात मग ती सांगते कारण माझे कापड कुठे आहेत, काय कुठे शुद्धीवर आल्यासारखा बोलवत. म्हणून जेवढा होईल तेवढी पांढरीच्या काठीचा ज्या माणसाला त्रास आहे, कर्णी कवटालाचा, भानामतीचा, कॅगामतीचा, काय सर्व विद्याचा, त्या पांढरीच्या काठीचा तुम्हाला मित्रांनो उघडून पोटातून घ्यायची आहे. कृपया एवढं लक्षात घ्या. म्हणून ह्या पांढरीच्या काठीचा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि जग कल्याणासाठी आपली सर्व एकमेकाला सहकार्य करा. म्हणून हे पांढरीचं लाकूड अशा प्रकारे राहतं. गळ्यात बांधायची इथे बी सांगितलं तुम्हाला मित्रांनो. आता त्याच्यापाई मनीची काही भानगडीत पडू नका आणि पाण्यात बुडत नाही म्हणून ही अशी काही शंका मनात धरू नका. ज्या माणसाला काही तसा त्रास आहे घरात ते माणसं आवर्जून ही काठी कुठून बी पैदा करा. तुम्ही भीमाशंकरला जा, कुठं स्वामी समर्थ मठावरून आणा, स्वतः कोकणात गेला तर तळ कोकणात गेला तर तिकडे झाडं भेटते. तुमच्या परीनं कुटुंबी आणा आणि चांगल्या प्रकारे ह्याचा वापर करा. पांढरीची लाकडं आता असे आहेत हे दाखवायचा प्रयत्न करतोय बघा. एकदम लाकूड एक कणक असतं. बघा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आणि दुसरं एक महत्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगतो काय, ही जर काठी तुम्ही घरात आणली, झाड कधी जरी तोडलं कुठलं जरी असलं तुम्ही घरात ठेवली, त्याच्यानंतर त्या तोडल्यानंतर एक ग्रहण पडलं, सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, ही उल्लेख केलेला नाही कुठल्या व्हिडिओमध्ये म्हणून करतो, तर ते परत त्या झाडा म्हणजे वनस्पतीला जागृत करायचं, कुठेतरी पवित्र करायचं. म्हणजे गायत्री मंत्र असेल, कुठे तुमच्याकडे एखादा जवळ कोणी पुजारी असेल, ब्राह्मण असेल, तुम्हाला येत नसलं तर ह्याची एकदा परत प्राण प्रतिष्ठा करून जागृत करून घ्यायची. कारण ग्रहण पडल्यानंतर थोडी त्या कुठल्या जरी असले तरी थोडी त्याची पावर कमी होत असते. म्हणून ग्रहण पडलं असलं एखादं आणि हे वनस्पती जर नीट नाही काम केलं तर माणसाचं तरी पण माणसाचा गोळ होतो. त्याच्या ग्रहण पडल्यानंतर ग्रहणांमध्ये काय करायचं, ही जर वनस्पती तुमची पैसे असली तर तुळशीचे 2-3 पानं ग्रहणाच्या आधी तोडून त्याच्यामध्ये लाल कपड्यात गुंडाळून ठेवा. त्याची पावर कमी होणार नाही. तुळशीचे पानं पण ग्रहणाच्या येद लागायच्या आधी 5-10 पानं आणून ठेवा आणि हे वनस्पती पैसे ठेवा. फक्त एकच अशी तुळस आहे की ग्रहणाचा प्रभाव रोखू शकते, दुसरी कुठलीही वनस्पती नाही. तर त्याच पाहिजे ह्याचा वापर असा करा. ग्रहण झाल्यानंतर गायत्री मंत्र असेल तुमच्याकडं, हनुमान चालीसा असेल, चांगल्या प्रकारे पूजा करून तिला चांगले पंचामृतानं आंघोळ घालून परत तिची जागृत करून परत वापरण्यात घ्या. जर तुम्ही घराला बांधल्या असलेल्या काट्या तर ग्रहण पडल्यानंतर ती सोडून घ्या. ग्रहण झाल्यानंतर दुसरं रोजी परत पूजा करा आणि परत घराला चौकून बांधा, तर ती पहिल्यासारखी अनेक परत काम करेल. तुम्ही जर तसे ठेवल्या ग्रहण येऊन गेल्यानंतर तर त्याचा प्रभाव काही ठिकाणी कमी झालेला आहे असं पण बघण्यात आलेलं आहे. पण हे आवर्जून सांगायचं एक व्हिडिओमध्ये तात्पर्य म्हणजे हे कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही ग्रहण झाल्यानंतर पूजा करा. म्हणून ग्रहणाच्या टायमाला हिला झाकून ठेवायचं, लाल कपडे तुळशीचे पानं ठेवून. ग्रहणाच्या उजेडामध्ये माणसानं पण, चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, माणसानं पण त्या ग्रहणात हिंडायचं नसतं. त्याची ऊर्जा आपल्या शरीरावर पडायला नाही पाहिजे. म्हणून कुठली जरी तुमची पवित्र चांगली वस्तू जरी असली, मोटरसायकल जरी चांगली असली, तुम्ही ग्रहणाच्या उजेडात लावू नका. तुम्ही आडबाजूला लावा ती वस्तू, त्या वस्तूला त्याचा इफेक्ट होत नाही. ही पण बघण्यात आलेलं आहे. मग तुमची कार असेल, मोटरसायकल असेल, ट्रॅक्टर असेल, काही पण वाहन असतील ते पण तुम्हाला मध्ये झाकून ठेवायचे, वरून कापड टाकायचे, त्याचे किरण पडायला नाही पाहिजे. म्हणून गरज झाल्यानंतर ह्याची पण पूजा करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, लाईक करा जग कल्याणासाठी. आणि प्रत्येक जण ह्याचा पांढरीच्या काठीचा वापर करा. परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला, राम राम.